नमस्कार. मी रवींद्र राजाराम बाणे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार, कल्याण पूर्व, प्रभाग 14 या क्षेत्रातून निवडणूक लढवत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 या निवडणुकीमध्ये मागील 2014 पासून ते 2026 पर्यंतचा बॅकलॉग जर पाहिला तर भ्रष्टाचार जास्त आणि विकास कमी अशा पद्धतीचा कारभार झालेला आहे. प्रभागामध्ये लोकांना पायाभूत सुविधा नाही, स्वच्छ पाणी पुरवठा नाही, आरोग्याचे प्रश्न प्रलंबित आहेत, जागतिक दर्जाचं हॉस्पिटल नाही, प्रसूतिगृह नाही, अखंडित वीज पुरवठा नाही, सुरक्षा नाही, महिला सुरक्षा नाही. सर्व बाजू म्हणजे लोकांना ज्या पायाभूत सुविधा लागतात एकही पायाभूत सुविधा शासनाला पुरवता आलेली नाही. महानगरपालिका फक्त टॅक्स वाढवायचं काम करते. आज महाराष्ट्रातील सर्वाधिक टॅक्स, जितका टॅक्स कोणतीही महानगरपालिका घेत नसेल, पण कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही भरघोस टॅक्स वसूल करते, पण पायाभूत सुविधा देत नाही. महिनाभर जरी पेमेंट भरायला डिले झाला, कर भरायला, तरीसुद्धा 2% दंड आकारते. अशी ही भ्रष्टाचारात नंबर 1 असलेली महानगरपालिका, बिल्डर लॉबीने भ्रष्ट केलेली ही महानगरपालिका आजच्या तारखेला सर्वात कुख्यात म्हटली तरी हरकत नाही. कारण असा कुठला भ्रष्टाचार आहे जो या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत झालेला नाही. सुलभ शौचालयात भ्रष्टाचार, अमृत योजनेमध्ये भ्रष्टाचार, रस्त्यांमध्ये भ्रष्टाचार, 1100 कोटी रस्त्याला, पाणी पुरवठ्याला 585 कोटी, काय नुसता निधीचा पाऊस पडतो, पण विकास शून्य. निवडणूक आली की सुरुवात होते भूमिपूजनाला, नारळ फोडायचं काम होतं, विकास काही होत नाही. हजारो कोटी येतात, 20-25 लाखाची कामं करून दाखवतात, पण जो करोडोचा निधी असतो तो मात्र अंडरग्राऊंड केला जातो. यातून जनतेला याबाबत काहीही माहिती नसते. एखाद्या सोसायटीमध्ये जावं तर तिथे सुद्धा 1,00,000-2 लाखाची कामं केली तरी ती लोकं खुश. अशा पद्धतीची मानसिकता जर असेल, म्हणजे फक्त आपला विचार करायचा, प्रभागाचा विचार करायचा नाही, प्रभागाला काय हवं आहे, नको आहे, हे पाहण्याचं दृष्टिकोनच आजच्या तारखेला मतदारांमध्ये राहिलेलं नाही. फक्त स्वतःचा विचार कसा करायचा, परंतु आपला नगरसेवक कसा असावा की जनतेचे पायाभूत सुविधांचे प्रश्न महापालिकेमध्ये लावून धरणारा असावा, आलेला निधी जनतेला दाखवणारा असावा, कशा पद्धतीमध्ये कामकाज करावं याचं प्रात्यक्षिक जनतेला घेऊन, विश्वासात घेऊन दाखवणारा असावा. परंतु आजपर्यंत असा कुठल्याही पद्धतीचा अशा कुठल्याही पारदर्शक काम करणारा नगरसेवक आजपर्यंत कोणाला लाभलेला नाही. आम्ही बोंबलून थकलो 5 वर्ष 10 वर्ष. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असो, सोशल मीडियाच्या माध्यमातून असो, आम्ही सातत्याने जनतेसमोर मांडत आलो. परंतु जनता आहे, एक MSCBचा मंच चालू केला आम्ही, ज्यावर 800-900 लोक आहेत. रात्र लाईट नाही, 5-5 तास रोज लाईट नसते, तरीसुद्धा आजच्या निवडणुकीमध्ये हे मुद्दे लोप पावले आणि पैशाचा विचार पुढे आला. जनता फक्त पैसा कसा मिळेल, कुठून मिळेल यावरती विचार करते. विकास मुद्दे आता कोणीही टाकत नाही, सोशल मीडियावर टाकत नाही. म्हणजे याचा अर्थ असा समजावा का की मागील 5 वर्ष विकासच विकास होता आणि निवडणूक आली फक्त पैसा. मग येणारा पुढील काळ आता जर चुकीच्या माणसाच्या परत हातात दिला तर पुढील येणारा काळ हा कठीण असणार. पुन्हा विजेचा खोळंबा असणार, वीज अखंडित होणार नाही, अंधार पसरणार, पूरग्रस्त परिस्थिती तशीच राहणार, पुनर्वसनाचं सुद्धा कुठे नावलोप नसणार, पुनर्वसनाचे पूर्ण 12 वाजलेले असणार, स्मार्ट सिटीचे 12 वाजले, क्लस्टर डेव्हलपमेंटचे 12 वाजले. कल्याण डोंबिवलीचा विकास 10,000 वर्षात होऊ शकणार नाही. जर चुकीच्या माणसांना आता पुन्हा निवडून दिलं तर
सामाजिक क्षेत्रात काम करणारे आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते तळागाळामध्ये इतकी वर्ष काम करूनसुद्धा जर जनता त्यांच्यावर विश्वास दाखवणार नसेल तर मग जनतेची समस्या जे 5 वर्ष आम्ही विचार करून सतत त्यांचे प्रश्न आम्ही मांडत असतो, मग आम्ही का मांडावं, कुणासाठी मांडावं? जर तुम्ही शेवटच्या क्षणाला, निवडणुकीच्या तोंडावर शेवटच्या क्षणाला जर पुन्हा पैसे घेऊन जर लोकांना, अशा लोकांना निवडून देणार असेल की जे पुन्हा 5 वर्ष तुम्हाला दिसणार नाहीत, आणि पुन्हा जर सोशल मीडियावर असो तुम्ही बोंबाबोंब करणार असाल, लाईट गेली, पाणी नाही, आरोग्य नाही, रस्ते खड्डे पडलेले आहेत, भ्रष्टाचार चालू आहे, 5 वर्ष तुम्हाला काही अधिकार राहणार नाही. अजून वेळ गेलेली नाही. 8-10 दिवस जे काही शिल्लक आहेत विचार करा, घ्या तुम्हाला किती घ्यायची ती, पण मतदान त्यांनाच करा जो तुमच्यातला एक माणूस असेल, रोज तुम्हाला मदत करणारा असेल, तो नाही जो 5 वर्ष गायब होता. आणि तुमचा जो टॅक्स आहे त्यातूनच तुमची कामं होणार आहेत. इथे कोणी घरचा पैसा देत नाही लोकप्रतिनिधी, पण तुमचा पुनर्वसनाचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, विजेचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, हे प्रश्न ज्वलंत आहेत. आणि याला कुठेतरी चालना देण्यासाठी योग्य उमेदवारच निवडा. बस झालं घराणेशाही, बस झाली तर आता श्रीमंतगिरी. याच्यापुढे श्रीमंतांना जर पुन्हा निवडून दिलं तर तो पुन्हा मर्सिडीजच्या खाली उतरणार नाही, पण तळागाळात काम करणारा माणूस तुमच्याबरोबर रोज असेल. विचार करा आणि योग्य उमेदवारांना मतदान करा. यापेक्षा जास्त काही सांगत नाही. ब्रिटिश गेले, गुलामी आजही कायम आहे, विचारांची गुलामी आहे. लोक विचाराला तारा देत नाही, फक्त पैसा हवा आहे, पैसा हवा आहे. वोट, उमेदवार विकले जातात आहे. लोकशाहीची सरळ हत्या झाली. 15 उमेदवार, 20 उमेदवार जर बिनविरोध निवडून येत असतील तर कशाला हवा लोकशाहीचा फंडा, कशाला हव्यात निवडणुका? सरळ जाहीर करून टाका की आम्ही पैशाच्या जोरावरती लोक विकत घेऊ शकतो, नेते विकत घेऊ शकतो, आणि पूर्ण सिस्टम आम्ही विकत घेऊ शकतो, आम्हाला कोणी अडवू शकत नाही. आणि ही पूर्णपणे भ्रष्ट झालेली यंत्रणा जनतेला लखलावासो. जर वाटत असेल, काहीतरी कळकळ असेल, देशाबद्दल प्रेम असेल, संविधानाबद्दल प्रेम असेल, तर मतदान करा आणि योग्य उमेदवार निवडून आणा. नाहीतर तेल जाईल, तूप जाईल, हातात दुपाटणं येईल, पुन्हा 5 वर्ष बोंबलायची वेळ येईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय भारत.